शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। इमामवाडा परिसरात एका 6 वर्षीय मुलीचा कूलरने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर दुसरीकडे सक्करदरा पोलीस ठाणे अंतर्गत एका 24 वर्षीय तरुणाचा पाण्याची मोटरला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। दरवर्षी उन्हाळ्यात कूलरच्या शॉकने मृत्यूच्या बातम्या येत असतात। कूलरचा वापर करताना अशी काळजी घ्यावी याची माहिती वारंवार प्रशासन व माध्यमातून देण्यात येत असते। मात्र अनेकदा कूलर वापरताना हलगर्जीपणा केला जातो, यामुळे अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागते। अशीच एक घटना इमामवाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बोरकर नगर 12 सिग्नल येथे घडली, जिथे आपल्या 6 वर्षाच्या मुलीला घरी एकटं सोडणे एका आईला महागात पडलं। घरात खेळत असताना कूलरचा शॉक लागून एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना। आकांक्षा संदेले असं मृत मुलीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षाचे वडील मजूर आहेत, ते बाहेर गावी गेलेले होते। आई बाहेर कपडे धुवत होती। 6 वर्षांची आकांक्षा संदेले ही घरातच खेळत होती। खेळत असताना आकांक्षा कूलरजवळ गेली असता तिच्या हाताचा कूलरला स्पर्श झाल्यामुळे तिला विजेचा शॉक लागला। अचानक घरातून वस्तू पडल्यासारखा आवाज आल्यामुळे आकांक्षाची आई आत येऊन पाहिले असता तिला आकांक्षा जमिनीवर पडलेली दिसली। मुलीला विजेचा धक्का लागल्याचा संशय आल्यामुळे मुलीला मेडिकलमध्ये नेण्यात आले। त्यानंतर डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले।